ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे। रात्री 8 वाजता मातोश्रीवर आमदारांची ही बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा केली जाईल। या नुकसानावर उबाठा गटाच्या आमदारांनी काय भूमिका घ्यायची हे देखील या बैठकीमध्ये ठरणार आहे। तसंच आगामी हिवाळी अधिवेशनाबाबतही या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असून अधिवेशनामध्ये नेमकी काय रणनीती आखायची हे या बैठकीमध्ये ठरणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये। मंत्रालयातल्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। त्यावेळेला जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेतलं जाईल। तसंच राज्यातल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाच्या बाबतीतल्या परिस्थितीचा देखील आढावा घेतला जाईल। आजच्या कॅबिनेट बैठकीतही काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता वर्तवली जाते। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची देखील आज बैठक होतीये। या बैठकीमध्ये नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन 7 की 11 डिसेंबर पासून यावर शिक्कामोर्तब होईल। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी विधान भवन परिसराची पाहणी करत अधिवेशनाच्या तयारीचा आढावाही घेतला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवाटोलवीचं राजकारण सध्या सुरू आहे। फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता न आल्याची टीका सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडनं केली जाते। एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हा वाद रंगलेला असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याच मुद्द्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय। मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मी सोडवला असता, कारण पहिल्यांदा 50 वर्षांमध्ये जर मराठा आरक्षणाकरता कोणी निर्णय घेतला असतो तो मी घेतला होता, सगळ्यांना माहिती। पण ते कोर्टात टिकला नाही, कारण आमचं सरकार टिकलं नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानं महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटलंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान साधलंय। एकीकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुया उंचावल्यात। या जुन्या गोष्टी उकरून काढण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। पृथ्वीराज बाबांसारख्या एका ज्येष्ठ आणि समंजस नेत्यांकडनं ही आमची अपेक्षा नव्हती। खरं तर चव्हाणांच्या या टीकेला 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची पार्श्वभूमी आहे। त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती। पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री। मात्र ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही। मात्र त्यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला होता आणि तोच संदर्भ देत पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावलाय। तर अजित पवार गटानं पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार पलटवार केलाय। पृथ्वीराज चव्हाण ना काही सुपारी देऊनच दिल्लीवरना पाठवण्यात आलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये काम करायचं। त्याच्यामुळे निवडणूक पूर्व युती त्यावेळेला होऊ शकली नाही। मराठा आरक्षणावरून कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानं त्यामध्ये आणखी भर पडली आहे। काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांचे राष्ट्रवादी काँग्रेसशी फारसं काही सख्य नव्हतं हे जगजाहीर आहे। पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेस हायकमांडनं दिल्लीतून पाठवलं होतं, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी फिकीर नव्हती। ते कोणताही निर्णय घाई गडबडीत घेत नव्हते। पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यशैलीवर शरद पवारांनी नाराजी बोलून दाखवली होती। फाईलवर सही करताना मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय का अशी बोचरी टीका पवारांनी केली। त्यावरून तत्कालीन सरकारमध्ये बराच वादंग रंगला। मात्र सरकार पडल्याची सल पृथ्वीराज चव्हाणांच्या मनात आजही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आधुनिक अनाजी पंत हे मी एका प्रवृत्तीबद्दल बोललो आणि संतांना सुद्धा याच प्रवृत्तीच्या विरोधात लढा लढावा लागला। माझं मत एका प्रवृत्तीबद्दल होतं तर मी कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं, परंतु भाजपकडूनच त्यांच्या नेत्याचं नाव घेतलं गेलं असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। आता त्या नेत्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या द्याव्यात असं प्रत्युत्तर देखील त्यांनी दिलंय। तर संतांचा विचार
एकोप्याचा होता, एकता होती, समानता होती, बंधुभाव, आणि त्याच्या विरोधातला जो विचार होता तो अनाजी पंथांचा होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, त्यानंतर मग शिवशाहू फुले आंबेडकर यांनी सुद्धा अनाजी पंथांच्याच विचाराच्या विरोधात तिथे लढा लढला होता. तर माझं मत होतं एका प्रवृत्तीबद्दल, आणि आज सुद्धा जे काही हिंदू, मुस्लिम आणि ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय, तीच ती प्रवृत्ती, पण ती आधुनिक, अजून जरा ऍडव्हान्स असणारी प्रवृत्ती आहे, ज्याला मी म्हणतो आधुनिक अनाजी पंथ. आता मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेतलं नव्हतं, पण मला जे काही ट्रोल तुम्ही म्हणतात ते भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे ऑफिशियल अकाउंट, त्यांचे काही नेत्यांनी, मी तर नाव घेतलं नव्हतं, पण त्यांनीच त्यांच्या नेत्याचं नाव घेतलंय. उलट मी हेच म्हणेल की त्या नेत्याने त्याच्या या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना सांगितलं पाहिजे, उगाच नेत्याची बदनामी तुम्ही का करताय. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांना साईडलाईन केलं जाईल हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते आतापासूनच अजितदादांना का साईडलाईन करतायत याचा पेच आम्हालाही पडलेला आहे, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. यावेळेला देशमुखांनी राष्ट्रवादीतले नेते सत्तेत का सामील झाले हे देखील सांगितलं. आमचे सहकारी हे प्रेमापोटी गेले नाहीत, तर मला त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले, असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केलाय. जेलमध्ये कसा त्रास होतो हे माझ्याकडनं ऐकूनच ते तिकडे गेले, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. जर आपणही तडजोड केली असती तर आपणही सत्तेत असतो, आपल्यालाही मंत्रिपद मिळालं असतं, असाही दावा देशमुखांनी केला. तुमच्याशी समझोता कोणत्या पद्धतीने करणार नाही, म्हणून तुम्हाला जे काय करायचं ते करा. मी जर समझोता केला असता तर मला जेलमध्ये जायची पाळी आली नसती, मी सुद्धा सरकारमध्ये सामील झालो असतो, मंत्री असतो आज. हे जे आमचे जे सहकारी गेले हे काही प्रेमापोटी नाही गेले, हे अनिल देशमुखला जसा त्रास झाला तसा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून सर्व आमचे सहकारी, आमचे जे जुने नेते सगळे तिकडे गेले. अजितदादाला आतापासूनच का साईडलाईन करतायत हे काही समजत नाही. हां, लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर साईडलाईन का करणार हे सगळ्यांना माहीत आहे, पण ते आतापासूनच का करतात हे आम्हालाही पेच आहे त्याचं, काय एक्झॅक्टली का त्यांना साईडलाईन करतायत. शरद पवारांच्या पावसातल्या सभेवरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावलेला होता आणि त्यांना आता अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय. साताऱ्यातल्या सभेनंतर 2019 मध्ये राज्यातनं भाजपचं सरकार गेलं होतं आणि आताची पावसातली सभा ही शुभ शकून असून आता देशातलं मोदी सरकार जाणार आहे याचे ते संकेत असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी शेलारांना दिलंय. तर मूळ राष्ट्रवादी आमचीच असून सध्या निवडणूक आयोगासमोर मोठा दबाव असल्यानं ते काय निर्णय घेतील याबाबत शंकाच आहे, अशी प्रतिक्रिया देखील देशमुखांनी दिली आहे. नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.